ठीक आहे, आज आपण बेसिकली एसी सर्किट करणार आहे. ठीक आहे. ओके, एसी सर्किट करायचंय. ते एसी सर्किट बद्दल आपण डायरेक्ट जाऊया चॅप्टरकडे. म्हणजे जे पण इम्पॉर्टन्स होते तुम्हाला मी सांगायचं मध्ये मध्ये. ओके, पहिला टॉपिक आहे ऍव्हरेज व्हॅल्यू. ऍव्हरेज व्हॅल्यू म्हणजे काय? त्यासाठी तुम्हाला एक छोटीशी कन्सेप्ट सांगतो. आपल्या घरात जो करंट येतो तो करंट नेहमी कसा असतो? I इक्वल टू I0 साइन ओमेगा टी ह्या लँग्वेज मध्ये असतो. तुम्हाला इथे शेजारी डायग्राम दिसते का? ह्या डायग्राम प्रमाणे आपल्या इथे करंट येत असतो. तो अल्टरनेटिंग करंट असतो. दोन टाईपचे करंट असतात नेहमी. एक असं अल्टरनेटिंग करंट असतं, एक असं डीसी करंट असतो. जे तुम्ही तुमच्या मोबाईलचा चार्जर बघा, त्याला नेहमी डीसी सप्लाय होतो. तर त्या मोबाईलच्या चार्जरला जो पुढे चौकोनी बॉक्स असतो आणि पुढे ती वायर असते, ह्याच्या आतमध्ये ट्रान्सफॉर्मर असतो, रेक्टिफायर वगैरे असतं, जे ते तुमचं कन्वर्ट करतं एसीला डीसी मध्ये कन्वर्ट करतं. आता तुमच्या घरातला जो फॅन आहे तो एसी वर चालतो, तुमच्या घराचा टीव्ही तो डीसी वर चालतो. ज्याला सप्लाय तुम्ही एसी मध्ये देता, पण नंतर तो आतमध्ये ट्रान्सफॉर्मर असतो जे कन्वर्ट करतो त्याला डीसी वरती. ठीक आहे. जिथे पण मोटर येते ते सगळं एसी चालतं. जिथे ते मशीन टाईप येतं नाही का, त्याला कन्वर्टर असं, ते जे मोस्टली डीसी वर चालतं. ठीक आहे. तर आपण आता एक काम करूया. आपण ही वाली वेव आहे सगळ्यात पहिली गोष्ट. ही वाली वेव मी इथे ड्रॉ करतो परत एकदा. तर ही वेव साइन वेव असते. साइन वेवच्या तर मला क्वालिटी सांगतो. साइन झिरोची व्हॅल्यू 0 असते. साइन पाय बाय 2 ची व्हॅल्यू 1 असते. साइन पायची व्हॅल्यू 0 असते. साइन 3 पाय बाय 2 ची व्हॅल्यू -1 असते आणि साइन 2 पायची व्हॅल्यू 0 असते. तुम्ही ऑब्झर्व करा, इथे पण तेच झाले बघा. साइन 0 ची व्हॅल्यू 0 दाखवलेली, साइन पाय बाय 2 ची व्हॅल्यू 1 दाखवलेली, साइन पायची व्हॅल्यू 0 दाखवलेली, साइन 3 पाय बाय 2 ची व्हॅल्यू -1 दाखवली. चेकआउट करा, इथे -1 लिहितो तुमच्यासाठी, -1 इथे +1 लिहितो आणि साइन 2 पायची व्हॅल्यू कडे 0 आली. असं ती अशा वेळेने त्यांनी नंतर हे डॉट फक्त कनेक्ट केलेले आहेत, म्हणून ही अशी वेव बनलेली आहे. ऑल सेट आहे. ओके, आता ऍव्हरेज व्हॅल्यू म्हणजे काय असतं? सगळ्यांची, ह्या सगळ्यांची व्हॅल्यू काढायची. बरोबर ना. समजा ह्याची पॉझिटिव्ह 1 असेल, ह्याची मायनस निगेटिव्ह असेल. जेव्हा ह्या दोघांचे मी ऍव्हरेज करतो, कारण बघा ना सेमच ओव्हरलॅप आहे, तेवढाच पिरियड आहे. म्हणजे ह्याला असेल इथे 0 पाय बाय 2 पाय 3 पाय बाय 2 आणि इथे 2 पाय लिहितो. हा आणि हा सेम हे दिसतंय, फक्त उलट दिसतंय, म्हणून ह्याची ऍव्हरेज व्हॅल्यू काय येते? 0 येते. म्हणून त्यांनी काय विचार केला, आपण असं काढलं ऍव्हरेज व्हॅल्यू 0 येते. मग का ना आपण काय करूया, हा जो 0 टू पाय आहे ना, ह्याची व्हॅल्यू काढूया आणि त्याला मल्टिप्लाय बाय 2 करूया, म्हणजे ऑटोमॅटिक हे दुप्पट होऊन जाईल. राईट. मग त्यांनी त्या लॉजिक वरती काय केलं, त्या लॉजिक इम्प्लिमेंट केलं. तुमचं जसं साइन I इक्वल टू I0 साइन ओमेगा टी येतं, तसं E इक्वल टू E0 साइन ओमेगा टी येतं. आता तुम्हाला क्वेश्चन आला असेल की हा E0 काय किंवा I0 काय? E0 I0 म्हणजे ती मॅक्झिमम व्हॅल्यू. मॅक्झिमम व्हॅल्यू या केसमध्ये +1 आहे, -1 आहे. ही तुमची मॅक्झिमम व्हॅल्यू झाली. ही दिस इज युअर E0. ठीक आहे, सगळ्यांना पटलं? ठीक आहे. आपण मला छोटंसं इक्वेशन ट्राय करू. आता जसं मी तुम्हाला सांगितलेलं, इथून आपले एवढंच व्हॅल्यू काढायची आहे. तुम्हाला लिमिट घ्यावं लागेल 0 टू पाय पर्यंत. बरोबर. मला काय घ्यावं लागेल? लिमिट घ्यावं लागेल. मग ऍव्हरेज व्हॅल्यू काढण्यासाठी मी तुम्हाला फंडा काय सांगितला? 0 टू पाय घ्यायचा आणि इथे साइन थिटा, ही साइन थिटाची वेव आहे. ओके. अपॉन मला ऍव्हरेज काढता मला एवढाच ऍव्हरेज घ्यायचा, बरोबर ना? म्हणून डिवाइड बाय डी थिटा आलेला आहे. मग आपण तेच इम्प्लिमेंट करणार आहे आता. म्हणजे काय करायचंय, मला 0 टू पाय घ्यायचंय. माझ्याकडे जी वेव आहे ती साइन थिटा वाली वेव आहे, म्हणून डी थिटा केलेला. डिनॉमिनेटरला डी थिटा का आला? कारण की ऍव्हरेज मध्ये काय करतो तुम्ही, ज्याच्या अगेन्स्ट घेता ते घ्यावं लागेल. जेवढे नंबर असतील किंवा ज्याच्या अगेन्स्ट तुम्ही करता तो डिनॉमिनेटरला. राईट. आता नाव टेल मी, साइन थिटाचं इंटेशन काय येतं? मायनस कॉस थिटा येतं. डी थिटाचं इंटेशन काय येतं? थिटा येतं. आपण तुम्हाला ते व्हॅल्यू टाकायचं 0 टू पाय. हे तुम्हाला माहित असेल. आपण नेहमी अप्पर लिमिट टाकतो, मग लोअर लिमिट टाकतो. अप्पर लिमिट काय? हा मायनस टेम्पररी मी बाहेर काढतो. कॉस पाय, अप्पर लिमिट काय? थिटाच्या ठिकाणी पाय टाकला, मायनस कॉस 0. मी उलट असं करूया, कॉस पाय झालं, ह्या ठिकाणी पाय टाकला, मायनस कॉस 0 अपॉन 0. बरोबर. अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट. तर काय या केसमध्ये कॉस पायची व्हॅल्यू काय येते बघा? कॉस पायची व्हॅल्यू येते -1 येते, मायनस कॉस 0 ची व्हॅल्यू 1 येते, अपॉन पाय आला. सो किती आले? मायनस -1 -2 आले, अपॉन पाय. मायनस मायनस प्लस झाले, सो 2 पाय पाय 2 बाय पाय आलं. आणि इथं जर तुम्ही ऑब्झर्व करसाल, हा तुमचा ऍव्हरेज व्हॅल्यू झाली. ऍव्हरेज व्हॅल्यू झाली. जेव्हा आता मला करंटच्या बाबतीत बोलायचं, I इक्वल टू I0 साइन ओमेगा टी असतो.
मला ह्याची ऍव्हरेज व्हॅल्यू काढायची. मग मी कसं म्हणणार आहे, मी ह्याची ऍव्हरेज व्हॅल्यू काय काढली आता मी जस्ट काय काढली, 2/π काढली इंटू I0. 2/π ची व्हॅल्यू किती येते, 0.637 येते. मग तुम्ही असं लिहू शकता, I इक्वल टू 2/π, और असं लिहू शकतो, I इक्वल टू 0.637 I0, E इक्वल टू 0.637 E0. ह्या दोन व्हॅल्यू तुम्ही लिहू शकता. राईट. ऍव्हरेज काढताना नेहमी असं करायचंय. कधी तुम्हाला विचारलं ऍव्हरेज काढा, फाइंड द डिराइव्ड डेरिव्हेशन फॉर दी ऍव्हरेज व्हॅल्यू, तर तुम्हाला इथून सुरुवात करायची. राईट, इथून सुरुवात करायची, हे पूर्ण ड्राईव्ह करा इथपर्यंत जायचं. आणि I इक्वल टू I0, आता आपण जी काही व्हॅल्यू काढली, इथे मी A B लिहितो तुमच्यासाठी, हे तुम्हाला थोडं इझी पडून जाईल. I ऍव्हरेज इक्वल टू I0 ऑफ साइन ओमेगा टी. मग तुम्हाला इथे डिराइव्ह करायचं, झालं. ऑल सेट आहे. चलो फिर आगे बढ़ते हैं. नंतरचा जो टॉपिक आहे तो आहे रूट मीन स्क्वेअर. ओके, जिथेच मी ते ड्रॉ करून दाखवलेलं. ओके, नंतर आहे रूट मीन स्क्वेअर. आता रूट मीन स्क्वेअरचं काय झालं तुम्हाला, ह्याच्या मागचं कारण काय माहिती का, ही जी वेव ही अल्टरनेटिंग वेव आहे, बरोबर. मग त्यांना प्रत्येक पॉईंटची व्हॅल्यू चेंज होत चालली. मग ह्यांना कळायला तयार नाही की हे कसं कॅल्क्युलेट करायचं. मग एका त्यांनी काय केलं, म्हणजे एक सोल्युशन काढलं, यांनी एक ऍव्हरेज व्हॅल्यू घेतली. हे ऍव्हरेजचे पण थोडंसं वरच्या लेवलला आहे. मग काय करायचं असं बघा, त्या आपण RMS रूट मीन स्क्वेअर ऍझ्युम करा. इथली व्हॅल्यू मी टेम्पररी छोट्यासाठी I1 पकडतो, ह्यासाठी मी I2 पकडतो, ह्यासाठी मी I3 पकडतो, ह्यासाठी I4 पकडतो. राईट. म्हणजे मी काय करतो बघा, स्क्वेअर करतो, म्हणजे प्रत्येक टर्मचा स्क्वेअर केला, बरोबर. ह्यांचा मीन काढला म्हणजे काय, प्लस केलं, आणि डिवाइड बाय किती नंबर ऑफ तुमचे ते पार्ट झालं, आणि त्याचा रूट काढला. हेच म्हणजे रूट मीन स्क्वेअर जे आपण करणार आहे बघा. म्हणून आपण स्क्वेअर काढलाय बघा, इथे पहिला आपण स्क्वेअर काढणार आहे. स्क्वेअर काढल्यानंतर त्यांचा आपण मीन, म्हणजे स्क्वेअर काढतो, नंतर आपण इंटिग्रेशन करतो, म्हणजे मीन करतो इनडायरेक्टली, बरोबर ना, डिवाइड बाय. हा, नंतर तुम्ही काय करणार, त्याचा स्क्वेअर रूट काढायचा, झालं. ऑल सेट है. चलो फिर आगे बढ़ते हैं. ओके, आपलं जे इक्वेशन आहे, मग मी काय करतो, RMS स्क्वेअर इज इक्वल टू इंटू 0 to 2π I स्क्वेअर डी थीटा अपॉन 2π आला. ठीक आहे. हा 2π का आला, ह्याच्या मागचं कारण की तुम्ही पूर्ण वेव आहे, बरोबर, 0 to 2π पासून, बरोबर, आपली जी वेव होते 0 पण चालू होतं 2π पर्यंत. म्हणून तो मीन काढता आपण कसं मगाच्या केसमध्ये 0 to π घेतला, कारण तेवढाच आपल्याला ऍव्हरेज काढायचं होतं. आता आपल्याला हे काढायचंय, म्हणून आपण काय केलं, स्क्वेअर केलं, प्रत्येक नंबर पॉझिटिव्ह होतो, त्यामुळे ह्या निगेटिव्हचा काय फरक पडत नाही, म्हणून ते 2π पूर्ण वेव घेतले, म्हणून हे 2π तिथे आलेलं आहे. तर तुमचं किती आलं, 1/2π इंटिग्रेशन 0 to 2π. अरे 0 to 2π का आलं, मगाच्या केसून पाय का आलं होतं, आपण 0 to π घेतलं होतं, आता आपण 0 to 2π घेतोय, म्हणून ते 0 to 2π आलं. I स्क्वेअर डी थीटा आलं, पटलं. मग 1/2π इंटिग्रेशन ऑफ 0 to 2π. I स्क्वेअर म्हणजे काय आलं, I ची व्हॅल्यू काय आपली, I इक्वल टू काय असतं, I0 साइन ओमेगा टी असतं. तर मी काय केलं, I0 साइन ओमेगा टी चा स्क्वेअर डी थीटा केला, तर 1/2π इंटिग्रेशन 0 to 2π. ह्यामध्ये प्रत्येक टर्मचा स्क्वेअर होईल, ह्यामध्ये प्रत्येक टर्मचा स्क्वेअर होईल, साइन स्क्वेअर ओमेगा टी डी थीटा आला. आपण इथे थीटा पकडू, ते बरं पडेल तुम्हाला, कारण इथे सगळं आपण थीटा मध्ये लिहितोय, तर हे तुम्हाला सगळं थीटा मध्ये लावलं. थीटा म्हणजे ओमेगा टी असतात, डोंट वरी, पण सध्या पुरतं आपण सगळं थीटा मध्ये लिहितो, म्हणून थीटा मध्ये लावूया, बरोबर. आता हा I0 स्क्वेअर मी कॉमन काढतो, 0 to 2π साइन स्क्वेअर थीटा डी थीटा. बरं, आता तुम्ही इंटिग्रेशन जर शिकला असाल तर इंटिग्रेशनचा एक प्रॉब्लेम आहे. इंटिग्रेशन प्रॉब्लेम काय, इंटिग्रेशन मध्ये जो स्क्वेअर टर्म असतो त्याचा इंटिग्रेशन निघत नाही, मग आपल्याला त्याला ऍडजस्टमेंट करावं लागते. राईट. ते ऍडजस्टमेंट कसे करायला लागते, त्या मागचं कारण सांगतो तुम्हाला. आपल्याकडे फॉर्म्युला आहे, 1 मायनस कॉस 2 थीटा इज इक्वल टू 2 साइन स्क्वेअर थीटा. जसं मी तुम्हाला म्हटलं, इंटिग्रेशन मध्ये स्क्वेअरचा फॉर्म्युला आपल्याकडे नाहीये, तर त्याचा पॉवर काढावा लागते. पॉवर काढण्यासाठी ते तुमच्याकडे ऑप्शन आहे, काही फॉर्म्युला यूज करावा लागतो. तर तुम्ही बघता आपल्या क्वेश्चन मध्ये हा दिलाय फक्त, मग मी का हा जो मल्टिप्लाय बाय 2 याला इकडे गेला डिवाइड आणतो, म्हणजे मी असं लिहू शकतो 1 मायनस कॉस
2 थीटा इज अपॉन 2 इज इक्वल टू साइन स्क्वेअर थीटा. मी तेच करणार आता. मग मी काय करतो, I0 स्क्वेअर अपॉन 2 पाय इंटिग्रेशन 0 टू 2 पाय 1 मायनस कॉस 2 थीटा अपॉन 2 थीटा, सॉरी हां अपॉन 2 करावं लागेल बरोबर. इथं आला डी थीटा आला. हा 2 इंटू 2 मल्टिप्लाय होईल म्हणजे 4 होऊन जाईल. I0 स्क्वेअर 2 टू द 4 पाय आला इंटिग्रेशन 0 टू 2 पाय 1 मायनस कॉस 2 थीटा डी थीटा आला बरोबर. I0 स्क्वेअर अपॉन 4 पाय. आता मी ह्यांचं इंटिग्रेशन काढतोय म्हणून मी इथं हे लिहिलो डी थीटा आहे, डी थीटाचं इंटिग्रेशन काय थीटा येईल मायनस कॉस 2 थीटाचं इंटिग्रेशन काय साइन 2 थीटा अपॉन 2 आलं 0 टू 2 पाय आलं. आता I0 स्क्वेअर अपॉन 4 पाय पहिली थीटाची अप्पर लिमिट टाकतो 2 पाय मायनस साइन 2 इंटू 2 पाय अपॉन 2 मायनस मी लोअर लिमिट टाकतो 0 मायनस साइन 0 अपॉन 0 म्हणजे किती आले I0 स्क्वेअर अपॉन 4 पाय इंटू 2 पाय. बघा ह्याची व्हॅल्यू जर तुम्ही बघायला गेला तर 4 पायला साइन 4 पाय नेहमी 0 असतो एवढा आला. हा पायला हा पाय गेला, हा 2 ला हा 2 गेला म्हणजे हे इथे 2 येईल. म्हणजे तुमचे उत्तर काय तर तुम्ही आपण कोणाची व्हॅल्यू काढतोय तर बघायला गेला आपण IRMS स्क्वेअरची व्हॅल्यू काढतोय. म्हणजे माझे उत्तर कोणाचं आलंय बेसिकली IRMS स्क्वेअरचं उत्तर मग किती आलं I0 स्क्वेअर अपॉन 2 आलंय. आता मी स्क्वेअरिंग आणि स्क्वेअर रूट काढायला लागेल तर IRMS येईल I0 अपॉन रूट 2 म्हणजे 1 अपॉन रूट 2 ची जी व्हॅल्यू आली ती 1 अपॉन रूट 2 ची व्हॅल्यू काय आहे नेहमी 0.707 I0 आली. झालं हे IRMS झालं. मग मी सेम लॉजिक जर ERMS साठी काढायला गेलो तर फक्त I0 ठिकाणी काय E0 येईल. संपला विषय. ऑल सेट आहे, काही वेगळं नाहीये. मी तुमच्यासाठी छोटं करतो म्हणजे तुम्हाला कॉपी करता आला तर कॉपी करू शकता तुम्ही. असा हा फॉर्म्युला बनतो तिरकं तिरकं गेलं ठीक आहे. पटलं हे असं गेलेलं आहे. ऑल सेट है, चलो फिर आगे बढ़ते हैं. ठीक आहे मी आता पुढचा पाठ घेण्यासाठी पुढचे हे ऍड करतो. एक मिनिट फॉलो करतो. ठीक आहे. नंतरचा टॉपिक आहे डिफरंट टाइप ऑफ एसी सर्किट. मी पहिले तुम्हाला सांगतो आपल्याकडे कोणते कोणते टाइपचे सर्किट आहेत. पहिला आहे ओनली आर, दुसरा आहे ओनली एल, तिसरा आहे ओनली सी. नंतर ह्या तिघांचं कॉम्बिनेशन करा आर एल सी आहे. ह्याच्यामध्ये सिरीज कॉम्बिनेशन आहे, पॅरलल कॉम्बिनेशन आहे आणि अजून एक LC सर्किट आहे. ह्या गोष्टी आपल्याला शिकायच्या. मी ट्राय करतो ह्याला एकदम सिंपल वेने करायचा प्रयत्न करूया आपण. मग मी तुम्हाला सांगतो कसं करा. एकदम सोपं आहे, काय अवघड नाही. ठीक आहे आपण 1 बाय 1 जाऊया. ओके आता ह्या सर्किट डायग्राम मध्ये तुम्हाला ही सर्किट डायग्राम आहे. ह्याच्यामध्ये रेजिस्टन्स अप्लाय केला त्याला अल्टरनेटिंग करंट अप्लाय केला. अल्टरनेटिंग करंट म्हणजे कुठला अल्टरनेटिंग म्हणजे हा वाला करंट बरोबर. ओके जे तुम्ही आपला एकच फॉर्म्युला रेजिस्टन्स V इक्वल टू IR असतो. हा V म्हणजे ह्या केसमध्ये E आहे. सो ऑलवेज E इक्वल टू IR आला. I ची व्हॅल्यू किती आली E अपॉन R आला. आता हा अल्टरनेटिंग करंट आहे म्हणून E म्हणजे काय समजा E0 sin ओमेगा टी असणार आहे. मग काय आला E इक्वल टू E0 sin ओमेगा टी अपॉन R आला. आता हा जो E0 अपॉन R आहे त्यांचं असं म्हणणं आहे तुम्ही ह्याला I0 म्हणा sin ओमेगा टी. झालं तुमचं इक्वेशन. एवढं सोपं होतं राईट. पण जर तुम्ही ह्या केसमध्ये तुम्ही ऑब्झर्व करा ह्या रजिस्टरला काही ना काही व्हॅल्यू असते. आता ह्यामध्ये मोठा कोण आहे हे खूप महत्व करतं. म्हणजे आपला जो EI चा फॉर्म्युला जो आहे E अपॉन R आहे. म्हणजे समजा अजून करा मी E ची व्हॅल्यू 100 टाकली आणि रेजिस्टन्स कुठल्याही सर्किट रेजिस्टन्स असतो तो 10चा ठेवला मी तर I ची व्हॅल्यू किती होणार तुमची 10 होणार. याचा अर्थ ऑलवेज तुमचा E हा नेहमी I पेक्षा मोठा असणार आहे बरोबर. मला जर एखादी डायग्राम काढायची असेल तुम्ही डायग्राम कशी काढाल ही समजा म्हणजे I ची व्हॅल्यू असेल हा आयचा ग्राफ असेल तर E ची व्हॅल्यू थोडी मोठी असणार आहे. मला फक्त थोडीशी व्हॅल्यू अशी मोठी ठेवावी लागेल त्याच्यापेक्षा बरोबर की नाही. ह्याची व्हॅल्यू त्यापेक्षा मोठी ठेवायला म्हणजे हा माझा I0 झाला आणि हा माझा E0 झाला. अशा टाईपने करावं लागेल तुम्हाला
पटलं तुम्हाला? म्हणून तुम्ही जर हा वाला ग्राफ बघताल, त्यामुळे पहिल्या केसमध्ये मी डॉटेड मध्ये आय झिरो लिहिलेलं आहे आणि डार्क मध्ये ई झिरो लिहिलेलं आहे आणि हे झालेलं आहे. बरोबर. पण जर तुम्ही ऑब्झर्व करा, आय ची व्हॅल्यू कशी आहे? आय इक्वल टू आय झिरो साइन ओमेगा टी आहे आणि ई ची व्हॅल्यू काय? ई झिरो साइन ओमेगा टी. ओके. जर मला ह्यांना फेजर डायग्राम काढा, फेजर म्हणजे काय? हे आणि हे एक म्हणजे ह्याचा अर्थ काय होतं? दोघं एक साथ चालले आहेत, ह्याचा कन्सेप्ट हा 3 कन्सेप्ट आहे. सेम पाथवर चालतात, एक लीड करतो आणि एक लॅग करतो. ह्यामध्ये जो ई जो असतो ना, हा कॉन्स्टंट असतो, हा कधीच चेंज होत नसतो. मग लीड करता आणि कॉन्स्टंट लॅग मध्ये फक्त तुमचा आय व्हेरी होत असतो. आता जेव्हा तुम्ही ऑब्झर्व करा, ह्या दोघांमध्ये इक्वेशन ई झिरो साइन ओमेगा टी साइन ओमेगा टी म्हणजे दोन सेम पाथवरती असणार आहे. म्हणून तुमचा जो पण ग्राफ येणार आहे हा स्ट्रेट लाईन येणार आहे. फक्त तुमची इथं आय ची व्हॅल्यू नेहमी छोटी असते म्हणून तुमचा हा आय झिरो आला. तुमची ई ची व्हॅल्यू मोठी असते म्हणून सेम लाईन वरती ई झिरो आला. तुम्ही ऑब्झर्व करा, म्हणून तुमचा ग्राफ असा आलाय. हा साइन ओमेगा टी ला साइन ओमेगा टी आला, म्हणजे ओमेगा टी ला ओमेगा टी झाला. हा आय झिरो आला, हा ई झिरो आला. का? हे सेम ला पाथ वरती. आणि ऑलवेज ई झिरो हा तुमचा नेहमी कॉन्स्टंट असतो. तुमच्या पुढच्या केसमध्ये जेव्हा इंडक्टिव्ह असेल तेव्हा तुमचा हा मागं राहील किंवा हा पुढे राहील. हे मी तुम्हाला सांगून देईल. तर तुम्हाला एवढं पटलं का आता हे? तर जेव्हा जेव्हा पण कधी तुम्हाला हे इक्वेशन विचारतील तेव्हा तुम्हाला फक्त एवढं लक्षात ठेवायचं. नाहीतर हे इक्वेशन मी एका पेजवर आणलं, आपण ट्राय करू त्याला एका पेजवर आणायचं. ठीक आहे, चलो बढिया आहे. तर झालं आपलं. मी आता तुम्हाला कुठला सांगितलं? रेजिस्टन्स वाला सांगितलं. हे इक्वेशन लक्षात ठेवायचे. हे इक्वेशन काढावं लागतं. मी तुम्ही याचा डायग्राम पण काढून घ्या वाटलं तर तुम्हाला बरं पडेल. नोट्स काढायचे असेल तर तुम्हाला फक्त एवढं इक्वेशन लिहायचं आहे, हे वाला. बरं, ही डायग्राम लिहायची. बघा तुम्हाला लिहिताना ही डायग्राम लिहायची. सांगायचे सपोज अ सर्किट हॅव्हिंग रेजिस्टन्स आर, त्याला सप्लाय तुम्ही ई केला म्हणजे ई झिरो साइन ओमेगा टी दिला, त्याची अँग्युलर फ्रिक्वेन्सी डब्ल्यू आहे असं तुम्हाला सांगायचं आणि हे इक्वेशन ट्राय करायचं. हे झाल्यानंतर तुम्हाला काय करावं लागतं? दोन गोष्टी काढाव्या लागतात. एक तुम्हाला ही डायग्राम काढावी लागते आणि दुसरी फेजर डायग्राम काढावी लागते. झालं. चला आपण पुढचा पाठ घेऊया. पुढचा आहे इंडक्टन्स वाला. बघा आता इंडक्शन मध्ये काय होतं? ही वाला डायग्राम तशीच सेम लॉजिक आहे. कन्सिडर सर्किट हॅव्हिंग इंडक्टन्स ऑफ एल, पासिंग अ करंट ई आणि ईएमएफ सोर्स ई विच इज अ अल्टरनेटिंग सोर्स. तर फॅराडेचा लॉ तुम्हाला आठवतो का? जर तुम्ही ई सप्लाय करता, ह्याच्यामुळे काय होणार आहे? ह्याच्यामुळे डी आय अपॉन एल डी आय अपॉन डी टी, एल डी आय अपॉन डी टी होऊन जाईल. बरोबर. पण आपलं आय म्हणजे काय? आपल्याकडे आय म्हणजे काय होतं? आय झिरो साइन ओमेगा टी होतं. तो ई इक्वल टू एल डी बाय डी टी ऑफ साइन ओमेगा टी. मी पलीकडचे पेज घेतो, मला बरं पडतं कोरिलेट करायला पण. ओके, एक मिनिट होल्ड करा. मला पुढच्या टॉपिक मध्ये घेतोय आपण. ठीक आहे. आपण जसं म्हणत होतो, हा सर्किट आहे, त्यामध्ये इंडक्टन्स एल आहे, ई सप्लाय होतो, तो करंट आय जातो. तर आपला जो फॉर्म्युला होता ई इक्वल टू, जो फॅराडे लॉ नुसार ई इक्वल टू, बघा तुम्ही डायरेक्ट ह्या स्टेपला जरी आला तर चालून जातो, काही इश्यू नाही. तर ई इक्वल टू एल डी आय अपॉन डी टी आला. बरोबर. आता बघा डी आय अपॉन डी टी आपला जो एल जो होतो, जसं ई इक्वल टू आपला फॉर्म्युला काय? ई झिरो साइन ओमेगा टी असतो. तसं आयचा फॉर्म्युला काय? आय झिरो साइन ओमेगा टी. So d by dt of I zero sin omega t. So L I zero तो कॉन्स्टंट आहे, मग कॉन्स्टंटला बाहेर काढलं मी, म्हणजे d by dt of sin omega t. Now L I zero sin omega t चा डेरिव्हेटिव्ह काय? cos omega t येईल आणि हा जो ओमेगा कॉन्स्टंट त्याचा ओमेगा टी चा पर डेरिव्हेटिव्ह आला की ओमेगा येईल. तर तुमचा डेरिव्हेटिव्ह काय? बेसिकली ओमेगा L I zero cos ओमेगा टी. पण तुम्ही ऑब्झर्व करा, सगळ्या इक्वेशन आपल्या साइन मध्ये पाहिजे. मग तुम्हाला ह्याला कन्वर्ट करावं लागतं, कॉसचं साइन मध्ये कन्वर्ट करावं लागतं. आता कॉसचं साइन मध्ये कसं कन्वर्ट करतो आपण? डब्ल्यू एल आय झिरो साइन ऑफ ओमेगा टी प्लस पाय बाय टू. हे तुम्हाला पाठ करावं लागेल. ज्यांना बायो आहे त्यांना डायरेक्टली हे कन्वर्ज एक मेथड आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही इथे फॉर्म्युला दिले बघा. साइन ऑफ पाय बाय टू प्लस थिटाची व्हॅल्यू काय असते? कॉस थिटा असते. याचा अर्थ काय होतं बघा? याचा अर्थ असा होतो, हा तुमचा थोडासा, मी जर ह्याला जर म्हणायला गेलो कुठल्याला ई ची व्हॅल्यू
आपला जो ई ची व्हॅल्यू जी असणार आहे ही नेहमी E0 कॉस ओमेगा टी. आता त्यांनी काय केलं माहितीये का, ह्याला E0 मानलं, ह्याला काय मानलं, E0 मानलेलं आहे. E इक्वल टू E0 साइन ऑफ ओमेगा टी प्लस पाय बाय 2 पकडा, किंवा तुम्ही ह्याला जसं मी म्हटलं ह्याला आपलं E0 म्हणायचंय, E0 कॉस ओमेगा टी येतं. सगळ्यांना पटलं का आता ही क्वेश्चन? ओके. आता आपल्याला काय करायचं ह्या केसमध्ये, ह्या केसमध्ये जर तुम्ही बघायला गेला, मी आता ह्याला ट्राय करतो. आपला जसं मी तुम्हाला म्हटलं ई हा नेहमी फिक्स असतो, ई हा नेहमी फिक्स आहे. म्हणून मी अशी डायग्राम काढली. ह्या केसमध्ये आय ची व्हॅल्यू तुम्हाला थोडीशी उलटी घ्यावी लागते, बरोबर आहे. आय ची व्हॅल्यू उलटी काय घ्यावी लागते ह्या केसमध्ये बघा, इथं तुम्हाला हा मी तर 0 लिहितो, इथं पाय बाय 2 लिहितो, ओके. इथं मी पाय लिहितो, इथं मी 3 पाय बाय 2 लिहितो, आणि इथं 2 पाय लिहितो. तुम्हाला काय करावं, ह्याला थोडस मागून जावं असं, असं जावं लागतं. पटलं का सगळ्यांना? ओके. हा झाला तुमचा डायग्राम. आता पुढं काय करायचं, कुठे गेला हा मला. आता हेच डायग्राम झालं, जसं मी तुम्हाला म्हटलं तुमचा जो E0 असतो तो ऑलवेज फिक्स असतो. E0 काय असतो आपला, नेहमी फिक्स असतो. एकच मिनिट, ठीक आहे. मग कुठं होतं, ओके. आपण आता पण हे इक्वेशन डिराइव्ह केलं होतं, राईट. कुठे गेलं, अरे हा, आपण काय केलं होतं चेकआउट करा. आपण इथपर्यंत आलो होतो E इक्वल टू WL0 साइन ओमेगा टी. पण एवढं एक ऑब्झर्व करा तुम्ही, ई आणि साइन मध्ये फरक काय आहे, I0 साइन ओमेगा टी हा फरक आहे, साइन ओमेगा टी. हा आणि ह्यामध्ये फरक काय, पाय बाय 2 चा फरक आहे. मग त्यांनी काय अजून केलं की आपला तर मला माहिती आहे, मी जो सप्लाय देणार आहे तो 10 किंवा 100चा जे पण काय EMF असतो तो देणार आहे. मागं कोण राहणार आहे, तुमच्या करंट राहणार आहे. वाक्य आहे का, मागं कोण राहणार आहे, तुमच्या करंट राहणार आहे. म्हणून त्यांनी काय लॉजिक लावलं ह्या केसमध्ये, त्यांनी थोडंसं ऍडव्हान्स व्हर्जन काढलं. त्या ऍडव्हान्स व्हर्जन कसं काढलं आपण चेकआउट करू, मग तुम्हाला इझी पडून जाईल. मग त्यांनी काय म्हणाले, ठीक आहे मग आपण ई ला काय करू, E0 साइन ओमेगा टी ठेवू. बरं, ही तर व्हॅल्यू फिक्स राहणार आहे. हा, पण जो करंट येतो तो नेहमी महाग राहणार आहे. कधी कधी महाग राहील, कधी कधी पुढे राहील. काय म्हणतात, इंडक्शनच्या केसमध्ये हा महाग राहतो. ह्याला काय केलं त्यांनी, कन्वर्ट केलं, ह्याला थोडंसं महाग आणलं, मग ह्याला असं लिहिलं साइन ऑफ ओमेगा टी मायनस पाय बाय 2 केलं. आता ई साइन 0 ची व्हॅल्यू तुम्हाला तर माहिती आहे. बघा आपण थोडस व्हॅल्यू चेक करायचं, मग तुम्हाला इझी पडून जाईल. बघा साइन 0 ची व्हॅल्यू किती येते, 0 येते. साइन पाय बाय 2 ची व्हॅल्यू किती येते, 1 येते. साइन 3 पाय बाय 2 ची, सॉरी, साइन पाय ची व्हॅल्यू किती येते, 0 येते. मी तुमच्यासाठी इथे लिहितो, बरं पडा आपल्याला. ओके, एक टेबलच काढूया आपण, आपल्याला ती डायग्राम कशी काढतात बघा. ई इक्वल टू E0 साइन ओमेगा टी च करतोय आपण. पहिला मी थिटा काय घेतो, 0 पकडतो, थिटा पाय बाय 2 पकडतो, थिटा पाय पकडतो, थिटा 3 पाय बाय 2 पकडतो, आणि थिटा 2 पाय पकडतो. जर मला E इक्वल टू E0 साठी कॅल्क्युलेट करायचं साइन ओमेगा टी. नाउ टेल मी, साइन ओमेगा टी ची व्हॅल्यू 0 आहे, ही व्हॅल्यू 0 आली. जेव्हा ही व्हॅल्यू पाय बाय 2 येईल तर ह्याचे उत्तर काय येईल, E0 येऊन जाईल. जेव्हा ह्याची व्हॅल्यू पाय असेल, साइन पायची व्हॅल्यू 0 येतो, 0 आलं. जेव्हा साइन 3 पाय बाय 2 असेल म्हणजे -1 आला, सो इट विल बी -1 मायनस E0, ह्याची व्हॅल्यू 0 येऊन जाईल. ओके, नाउ आपण जर तुम्ही विचार करा I इक्वल टू I0 आपण कसं पकडलं, आता मी जसं सांगितलं हा तर फिक्स होणार आहे, तुमचा करंट मागं पुढं होणार. म्हणून त्यांनी काय केलं, ह्याला फिक्स ठेवला आणि तुम्हाला ह्याला मागं घेतलं. तुम्हाला कन्फ्युजन क्लिअर होण्यासाठी ऑलवेज एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला इक्वेशन भले इथं आलेलं आहे, आपलं इक्वेशन असं आलेलं आहे, पण तुम्हाला जेव्हा तुम्ही ग्राफ काढता तुम्हाला थोडं कन्सिडर तसं करावं लागणार, कारण की जसं मी तुम्हाला त्यामध्ये E0 जो असणार आहे, E जो असणार तो कॉन्स्टंट असणार आहे. चला, नाउ टेल मी, जेव्हा थिटाची व्हॅल्यू, ह्याची व्हॅल्यू 0 असेल, ह्याची व्हॅल्यू काय असेल, मायनस पाय बाय 2 असेल. नाउ साइन ऑफ मायनस पाय बाय 2 काय येतो, -1 येतो, सो -1 आला. जेव्हा ह्याची व्हॅल्यू पाय बाय 2 असेल, बघा ना,
थीटाची व्हॅल्यू पाय बाय 2. सो पाय बाय 2 मायनस पाय बाय 2 किती आला? 0 आला. साइन 0ची व्हॅल्यू किती आली? 0 आलं. म्हणजे हा -1 इंटू E0 करतो. म्हणजे तुम्हाला कळून -E0 आला. ओके. जेव्हा थीटाची व्हॅल्यू, ह्या थीटाची व्हॅल्यू पाय असेल. पाय म्हणजे ऑलवेज रिमेंबर, पाय म्हणजे 180. पाय बाय 2 म्हणजे 90. 180 मायनस 90 केलं म्हणजे 90 आला. 90 म्हणजे पाय बाय 2 ला. साइन पाय बाय 2 का असतो नेहमी? साइन पाय बाय 2 हा 1 असतो. तर उत्तर काय लिहितं? इथं ई नाहीये, आय आहे ना. सो I0 यायला पाहिजे. सॉरी. तर साइन पाय बाय 2 ची व्हॅल्यू 1 येते. 1 इंटू I0 काय आलं? I0 आलं. बरं, आता परत चेकआउट करा. पुढच्या 3 पाय बाय 2. 3 पाय बाय 2 म्हणजे किती आलं? 3 पाय बाय 2 म्हणजे 270. 270 मायनस पाय बाय 2 म्हणजे 90. 270 मायनस 90 काय 180 आला. साइन 180 ची व्हॅल्यू काय असते? साइन 180 ची व्हॅल्यू असते 0 असते. सो 0 आला. परत 2 पाय आला. 2 पाय म्हणजे काय आलं? 2 पाय म्हणजे 360 आलं. 360 मायनस 90 करा 270 आलं. साइन 270 म्हणजे 3 पाय बाय 2 त्याची व्हॅल्यू असते -1 असते. त्याला इंटू I0 करा. आणि हाच तो ग्राफ त्यांना काढायचा बघा. मी तुम्हाला हा ग्राफ काढून दाखवतो. मी 0 लिहिलं, इथं पाय बाय 2 लिहिलं, इथं पाय लिहिलं, इथं 3 पाय बाय 2 लिहिलं आणि इथं 2 पाय लिहिलं. बरोबर? तर पहिला मी हा वाला ग्राफ काढतो बघा. साइन 0ची व्हॅल्यू 0 आली. पाय बाय 2 ला मॅक्झिमम व्हॅल्यू आली. पायची व्हॅल्यू किती येते? 0 येते. परत खाली आला. परत थीटा 3 पाय बाय 2 मायनस असणार आहे. सो मायनस E0 आला. परत 2 पासून 0 सो इथं आला. बरं, आता ह्याच्यासाठी आला. हा मी E0 लिहितो त्याच्यासाठी. आता I0 काय असतो? I0 ची व्हॅल्यू बघा. थीटा 0 असतं ना, ह्याची व्हॅल्यू -1 आली. -1 म्हणजे इथं आला. बरं, पाय बाय 2 0 आला. मग इथं आला. मग मी ह्याला असा आला. पाय असताना व्हॅल्यू मॅक्झिमम आली. 3 पाय बाय 2 साठी 0 आलं. म्हणजे इथं आला. आणि 2 पाय साठी तो असा आला, मायनस आला. अशी ती व्हॅल्यू आहे. म्हणून लक्षात ठेवा. हा ग्राफ असा का आला? ह्यामागचे कारण लक्षात ठेवा. कारण तुम्हाला हा ग्राफ ड्रॉ करावा लागणार. जेव्हा पण कधी ते तुम्हाला विचारतील, ते ड्रॉ करायला लागते इंडक्टन्ससाठी. तर इंडक्टन्सचा कन्सेप्ट पाहिलं सगळ्यांना सोपं आहे. एवढंच इक्वेशन आहे. आणि तुम्हाला त्याच्याबद्दल 2-4 गोष्टी सांगायच्या. म्हणजे तुम्हाला हे सांगायचं, ह्याच्यावर थोडंसं लिहायचं आणि हे इक्वेशन डिराईव्ह करायचं. हे इक्वेशन डिराईव्ह केल्यानंतर तुम्हाला कुठे गेली? ही वाली डायग्राम काढायची. ही वाली पण डायग्राम आता जी तुम्हाला काढून दाखवली, ती आणि ही डायग्राम एकच आहे. ही आणि ती डायग्राम एकच आहे. फक्त मी दाखवलं ते कसं काढायचे. नंतर जसं तुम्हाला म्हटलं, हा नेहमी फिक्स असतो. बघा, आपण तो रजिस्टरच्या केसमध्ये पण हा तसा ठेवलेला होता. पण ह्याला हा 90 डिग्री मागे येतो म्हणून हा मागे आला बघा. हे खूप महत्वाचं आहे केस. ऑल सेट आहे? झालं. चलो फिर आगे बढ़ते हैं. पुढचा जो पार्ट है, मैं पॉज करतो, पुढचे काही फोटोज घेतो. ठीक है. अभी उसके बाद और टॉपिक है इंडक्टिव रिएक्टेंस होता है. इंडक्टिव रिएक्टेंस क्या होता है? देखो, जैसे रेजिस्टेंस होता है वैसे हर एक का अपना अपना एक रेजिस्टेंस होता है. तो इस केस में जो रेजिस्टेंस होता है E इक्वल टू IR, अपना सिंपल फॉर्म म्हणजे V इक्वल टू IR है. उसी का एडवांस में हम लोग E इक्वल टू IR बोल सकते हैं. ओके. अभी जो यहाँ पे सारी चीजें जो चलती हैं, जैसे मैं बताया, एवरेज में नहीं चलेगा क्योंकि उसके वैल्यू हर बार चेंज होती है. या फिर इसको हम लोग रूट में RMS में करते हैं. तो आपका जो एक्सेल होता है, मतलब इस केस में रेजिस्टेंस है ना, इसमें सिर्फ इंडक्टेंस है, इसको एक्सेल बोलते हैं इसमें. तो एक्सेल इज इक्वल टू क्या आएगा? E अपॉन I आएगा. तो E0 अपॉन I0 आ जाएगा. E की वैल्यू E0 साइन ओमेगा t होता है. ये कॉस ये कटा तो आएगा आपका एक्सेल इक्वल टू E0 अपॉन I0 आया. ओके, लेकिन अगर हम ऑब्जर्व करें, E0 की वैल्यू अपने पास क्या है? E0 हम लोगों ने देखो यहाँ पे E0 को क्या माना था? WL I0 माना था. ये बहुत इंपॉर्टेंट है. तो E0 को क्या माना था हम लोगों ने? WL I0 माना था. तो क्या है? WL I0 अपॉन I0. I0 I0 कटा. तो XL मतलब क्या हुआ? ओमेगा इंटू एल. ओमेगा मतलब क्या? एंगुलर फ्रीक्वेंसी होता है. इसको 2πf L भी बोल सकते हैं. ये बहुत इंपॉर्टेंट है. अगर हम डीसी सर्किट लेते हैं, डीसी सर्किट में प्लेन करंट जो होता है, इसमें कोई फ्रीक्वेंसी नहीं होती, तो फ्रीक्वेंसी 0 होता है. तो इसीलिए इस केस में 0 आएगा डीसी सर्किट में. ये यहाँ पे लिखा है. और मैंने बताया ये ओम का ही पार्ट है, ये ओम का ही दूसरा भाई है बोल सकते हैं. हम तो अभी तक हम लोग सिर्फ रेजिस्टेंस देखा था ना. जब इंडक्टेंस आता है उसको भी सेल्फ इंडक्ट ये होता है रेजिस्टेंस. तो इस केस में इसका एक ओम आ जाएगा. ठीक है. चलो अभी नेक्स्ट पार्ट करते हैं. ये वाला ऐसी वोल्टेज टू द कैपेसिटर. तो सेम लॉजिक है. आपका आपका एक सर्किट होना चाहिए जिसको ईएमएफ पास हो जाए. ईएमएफ लगाना है, उसको कैपेसिटर लगाना है. तो जैसे आप ईएमएफ लगाओ तो इससे ईएमएफ की वजह से करंट भी फ्लो हो जाएगा और कैपेसिटर चार्ज हो जाएगा और डिस्चार्ज भी हो जाएगा. डिपेंड सिचुएशन. चार्ज तो हो जाएगा. ओके, ठीक है. तो E इक्वल टू क्या आता है? E0 साइन ओमेगा टी, अपना एक फॉर्मूला.
ओके, लेकिन अगर आप ऑब्जर्व करोगे Q इक्वल टू सी बी हम लोगों ने ऑलरेडी पढ़ा है, तो V इक्वल टू क्या आएगा, Q अपॉन C आएगा, बराबर है। लेकिन अगर आप ऑब्जर्व करोगे I इक्वल टू क्या आता है, डी क्यू अपॉन डी टी आता है। तो हमें क्या करना है बेसिकली, जैसे Q बाय V इक्वल टू सी बी और Q इक्वल टू सी बी आता है, तो इस Q की और V मतलब क्या होता है, V मतलब वोल्टेज होता है, इसी का ही मतलब क्या होता है, C इंटू ई, ई फॉर ई एम एफ। तुम इसको ऐसे लिख सकते हो क्या, डी बाय डी टी ऑफ C इंटू ई, राइट। तो इसमें अगर आप ऑब्जर्व करोगे, मैं ऐसे लिखा E इक्वल टू आई डी बाय डी टी ऑफ, अगर आप ऑब्जर्व करो इसमें जो C है दैट इज अ कांस्टेंट, तो C बाहर है, तो डी बाय डी टी ऑफ क्या आएगा, E आएगा। और E की वैल्यू क्या है, साइन ओमेगा टी, डी बाय डी टी ऑफ E जीरो साइन ओमेगा टी, राइट, E जीरो साइन ओमेगा टी। तो I इक्वल टू क्या आएगा, C E जीरो डी बाय डी टी ऑफ साइन ओमेगा टी। ये ऐसा क्यों किया मैंने, क्योंकि E जीरो कॉन्स्टेंट है, इस I इक्वल टू C E जीरो साइन ओमेगा टी का डेरिवेटिव क्या आता है, cos ओमेगा टी आता है, फिर उसके एंगल का डेरिवेटिव, तो उसके एंगल का डेरिवेटिव W आ जाएगा। तो I इक्वल टू क्या आएगा, C डब्ल्यू सी ऐसे लेते हैं, डब्ल्यू सी ई जीरो कॉस ओमेगा टी। तो आई इक्वल टू डब्ल्यू सी ई जीरो कॉस ओमेगा टी, राइट। अभी इसको ये लोग क्या करते हैं, इसको आई मानना है, आई इसको आई मानेंगे, आई इक्वल टू आई जीरो कॉस ओमेगा टी, ये आपका इक्वेशन है, बराबर, राइट। अभी इसके बाद हमें फेजर डायग्राम निकालने होते हैं, तो हम लोग फेजर डायग्राम निकालते हैं उसके बाद। तो फेजर डायग्राम में क्या होता है, जैसे मैंने बताया, हमेशा याद रखो आपका जो ई जो होता है ये इसी लाइन पे, ये कभी चेंज नहीं होगा, तो इसलिए इसके लिए ई इक्वल टू ई जीरो साइन ओमेगा टी आए। और इस केस में यहाँ पे पहले इंडक्टिव में यहाँ पे था, अभी बस उसको यहाँ पे डालना है, तो आएगा, तो आएगा आपका इस केस में आई इक्वल टू आई जीरो साइन ओमेगा टी। बगा देखो इसको थोड़ा सा मैं शॉर्टकट में बताते कैसे, पाई बाय टू होता है। अगर हम इंडक्टर रेजिस्टेंस की केस में अगर देखा जाए, E इक्वल टू ई जीरो साइन ओमेगा टी था और I इक्वल टू आई जीरो साइन ओमेगा टी था, इसीलिए हम लोगों ने क्या किया, दोनों को सेम लाइन पे डाला। लेकिन इंडक्टिव के केस में क्या था, ये पीछे जा रहा था, इसीलिए यहाँ पे आया। अभी कैपेसिटिव के केस में क्या होता है, प्लस पाई बाय टू, देखो ओमेगा टी प्लस है ना, तो यहाँ से वो आगे बढ़ रहा है। और पिछले केस में माइनस साइन ऐसे था, साइन ऑफ ओमेगा टी माइनस पाई बाय टू था, राइट। तो माइनस से इसलिए पीछे आया। और इस केस में यहाँ पे प्लस साइन दिख रहा है आपको, अभी हम लोगों से जो इक्वेशन आया वो प्लस पाई बाय टू वाला था, इसको अगर हम कन्वर्ट करते तो प्लस पाई बाय टू में, इसीलिए आपका यहाँ पे इस केस में यहाँ पे आई जुड़ा आ जाएगा, राइट। अभी सेम लॉजिक मैंने बताया, ई की वैल्यू तो सेम रहेगी हर बार, तो अभी यहाँ पे ही मैं आपके लिए वो इक्वेशन बना देता ताकि मेरा टाइम बच जाए। ये वाला था, राइट, यहाँ पे माइनस था। अभी कैपेसिटी के केस में क्या होगा, ये पॉजिटिव हो जाएगा। कैपेसिटी के केस में क्या आएगा, आई जीरो साइन ऑफ ओमेगा टी प्लस पाई बाय टू। जब थीटा की ओमेगा इसकी वैल्यू जीरो रहेगी, तो ये क्या आएगा, पाई बाय टू आएगा। तो साइन पाई बाय टू की वैल्यू क्या आएगा, प्लस आई जीरो आएगा। एक सेकंड मेरा फोन आ रहा है। तर या केस में थीटाची व्हॅल्यू झिरो होतो, झिरो आणि पाय बाय टू. सो साइन पाय बाय टू ची व्हॅल्यू 1 येते, 1 इंटू आय झिरो आलं. आता ह्या केसमध्ये बघा, जेव्हा पाय बाय टू असेल, सो पाय बाय टू प्लस पाय बाय टू म्हणजे 90 प्लस 90 180, साइन 180 ची व्हॅल्यू झिरो येते. परत जेव्हा पाय असेल, म्हणजे पाय टाका, पाय म्हणजे 180, 180 प्लस पाय बाय टू म्हणजे 270, साइन 270 ची मायनस 1 येते, सो मायनस आय झिरो आलं. परत 3 पाय बाय टू, इथे तुम्ही 3 पाय बाय टू टाका, 3 पाय बाय टू प्लस पाय बाय टू का 2 पाय म्हणजे 360 आलं, साइन 360 ची व्हॅल्यू काय असते, झिरो असते. परत इथे 2 पाय टाकतो, 2 पाय प्लस पाय बाय टू म्हणजे तो फिरून इथे परत इथे झालं, इथे व्हॅल्यू 1 असते, तो 1 आलं आणि ती व्हॅल्यू आय झिरो आली. आता हेच मी तुम्हाला इथे ग्राफ मध्ये काढतोय. आता बघा, झिरोची व्हॅल्यू असते ना, बघा झिरोची व्हॅल्यू असते ना, पॉझिटिव्ह आय झिरो आहे, म्हणून तुमचा जो ग्राफ आहे त्या ग्राफ मध्ये पण बघा, झिरोची व्हॅल्यू असते ना, त्याची व्हॅल्यू पाय प्लस पाय बाय टू. बघा, झिरो व्हॅल्यू असताना ह्याची व्हॅल्यू काय, प्लस आहे, म्हणजे प्लस 1 आले. आता सेम पाय बाय टू असताना ह्याची व्हॅल्यू झिरो येणार आहे. चेकआउट करायचं का ते,
0 आलं, मग मायनस येणार आहे. तसंच केलंय बघा. म्हणून 0 असण्याची व्हॅल्यू 1 आली, π/2 व्हॅल्यू 0 आली, खाली आले की -1 परत गेलं, असं ती कन्सेप्ट झालं. एवढंच करायचं यामध्ये. ठीक आहे. आता पुढचा पार्ट आपल्याला करायचा आहे. आता पुढचा काय करायचं, हे 3 आतापर्यंत शिकलो. रेझिस्टिव्ह शिकलो, इंडक्टिव्ह शिकलो आणि कॅपॅसिटिव्ह शिकलो. आता कॅपॅसिटिव्हचा एक पार्ट राहिला का? हा वाला हा एक राहिला. कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स. जसं आपण इंडक्टन्सचं बघितलं त्याचं कॅपॅसिटन्स बघायचं. तर XC = ERMS अपॉन IRMS. each 0 अपॉन I0 होईल. E0 म्हणजे काय झालं? आता E0 ची व्हॅल्यू काय आहे? आपण मगाशी चेक आउट केलं. आपण कशाला तर काहीतरी मानलंय, बरोबर की नाही? आपण ह्याला बघा काय, ह्याला आपण I0 मानलं होतं, राईट? आपण काय करतोय, ह्याच्या ठिकाणी ती व्हॅल्यू टाकतोय आपण बेसिकली. WC E0, बरोबर? आपण काय करतोय, सॉरी, आपण I0 च्या ठिकाणी बघा इथं I0 मानले ना, I0 ची व्हॅल्यू आपण काय मानली? WC E0 मानलंय. E0 तसाच आपण इथे WC E0 मानलं. तर E0 गेला, तर तुम्ही ऑब्झर्व करा, XC ची व्हॅल्यू काय 1/WC आला. 1/W म्हणजे काय? 2πfc. खूप इम्पॉर्टंट आहे. झालं, हे त्यांनी दिलेलं आहे. मग सेम जेव्हा तुमचे डीसी सर्किटची फ्रिक्वेन्सी 0 असेल, सो कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स किती असतं? इन्फिनिटी असतं, बरोबर ना? इथं 0 टाका, 1/0 म्हणजे इन्फिनिटी आलं. झालं. आणि शेवटचे 1-2 पार्ट राहिले, आपण ते करूया. ठीक आहे. आता ह्या पार्ट मध्ये बघायचं आपल्याला LCR कॉम्बिनेशन, LCR तिन्ही पण, रेझिस्टन्स पण असणार आहे, कॅपॅसिटर पण आणि इंडक्टर असणार आहे. तर आपला फॉर्म्युला V = IR असतो. तेच आपण केलं तर E = IR येईल. हाय बरं झालं. इथे R देतो, मग बरोबर. EL म्हणजे काय आलं? IXL आला. आणि EC म्हणजे काय आला? IXC आला. असं काय आलं बघा, जेव्हा आपण एखादी गोष्ट सिरीजमध्ये जोडतो, तेव्हा तुमचं जे व्होल्टेज असतं 10 अजून करा, हे तिघांमध्ये डिवाइड होतं. मग ह्याच्या ठिकाणचा व्होल्टेज ड्रॉप, ह्याच्या ठिकाणचा व्होल्टेज वेगवेगळा असणार आहे. म्हणून इथं ER = IR आलाय, EL = IXL आला, EC = IXC आला. संपला विषय. हेच मेन आहे ह्यांच्यामध्ये सांगायचं. ठीक आहे. आता पुढे काय करायचं, ही फेजर डायग्राम काढायची. जसं तुम्हाला म्हटलं, हा नेहमी कॉन्स्टंट तुमचा फिक्स ठेवायचा. ऑलवेज रिमेंबर, हा काय करायचा तुमचा, हा फिक्स ठेवायचा. बरोबर. तुमच्या ER च्या केसमध्ये हा इकडे येणार आहे, EL च्या केसमध्ये इकडे येणार आहे, XC च्या केसमध्ये EC येणार आहे. हे तुम्हाला पाठच करावं लागेल, राईट? आता जर तुम्ही इथं ऑब्झर्व करा, ह्याला आपण थोडंसं ट्राय करायचा प्रयत्न करू. इथे पायथागोरस थेरम अप्लाय करायचा. तुम्ही ऑब्झर्व करा, हा जर E0² ह्याची हा व्हॅल्यू इथं जेवढी तेवढी व्हॅल्यू इथे येणार आहे, बरोबर आहे? मग आला का हा, आणि हा तुमचा ER आला, बरोबर? मग E0² = EL² आणि इथे OA² हा आला, बरोबर? पण ह्याची व्हॅल्यू तुम्हाला डायरेक्ट मिळते का? कारण हा वरती जेवढा चालला त्याला खाली वळणार कोणी तर आहे बघा. म्हणून इथे प्रॉब्लेम काय होणार ते सांगतो तुम्हाला. आता इथे पायथागोरस याला मी थोडं झूम करतो म्हणजे तुम्हाला बरं पडेल. आणि खूप सोपं आहे, छोटंसं लक्ष द्या. थोडं मी ट्राय करतो त्याला अजून चांगल्या वेळेने घ्यायचा. ठीक आहे, मी झूम केलं बऱ्यापैकी. बघा, हे तुम्हाला डायग्राम पाठ करावं लागेल. बघा, इथं E0 आहे, राईट? इथं EL आहे. आता पायथागोरस थेरम अप्लाय करतो. हायपोटेन्यूजचा स्क्वेअर केला, सो E0 चा स्क्वेअर = ह्या दोनचा याचा स्क्वेअर आहे, बरोबर? हा झाला तुमचा ER झाला, ER² आला. प्लस आपल्याला ह्याची व्हॅल्यू काढायची. पण प्रॉब्लेम काय माहिती, ह्याची व्हॅल्यू ह्याला अशी मॅप नसते करत, कारण ह्याला काय ते निगेटिव्ह आहे, खाली खाली कोणतं वडणार आहे. हा काय असणार तुमचा EL - EC असणार. हे खूप महत्वाचं आहे. EL - EC ब्रॅकेट्स करायला. सो E0 = स्क्वेअर रूट मध्ये ER² प्लस EL - EC ब्रॅकेट्स करायला. ओके. आता आपण ज्या व्हॅल्यू टाकल्या, जर तुम्ही ऑब्झर्व करा, ER ची व्हॅल्यू आपण काय टाकल्या मगाशी? IR टाकली, IR ब्रॅकेट्स करायला. प्लस EL ची व्हॅल्यू काय टाकली आपण? बघा, EL ची व्हॅल्यू काय टाकली आपण? चेकआउट करा, पटकन करावं लागेल. EL ची व्हॅल्यू IXL आणि IXC टाकली, बरोबर? म्हणजे आला IXL सॉरी मायनस IXC ब्रॅकेट्स कर, बरोबर? आता ह्या सगळ्यातून आपण काय करूया, याला 0 मान, काय प्रॉब्लेम नाही. मॅक्झिमम व्हॅल्यू I0 ची व्हॅल्यू स्क्वेअर रूट मध्ये कॉमन, ह्याच्यातून I0² कॉमन काढला, R² आला. तुम्ही ऑब्झर्व करा, तुम्ही I0² कॉमन काढतो तर काय होईल? XL - XC ब्रॅकेट्स करायला. सगळ्यातून I0 कॉमन काढला तर ह्याच्या स्क्वेअर रूट म्हणून बाहेर आला, तर हा I0 आला. हा स्क्वेअर प्लस XL - XC
ब्रॅकेट स्क्वेअर. हे तुमचे हे व्हॅल्यू आले. बरोबर. मग E0 अपॉन I0 म्हणजे हा आला तुमचा R आला पूर्ण इक्वेशन. बरोबर. पण आता जसं आपण V इक्वल टू IR असतो तसं E0 अपॉन I0 का म्हणजे V म्हणजे E असतं. E0 अपॉन I0 ला त्यांनी झेड म्हणलं. झेड ला ते इम्पिडन्स नाव दिलं त्यांनी. आता हे कॉम्बिनेशन आहे सगळ्यांचं म्हणून त्याला इम्पिडन्स नाव दिलेलं आहे. सो R स्क्वेअर प्लस XL मायनस XC ब्रॅकेट स्क्वेअर झालं तुमचं इक्वेशन. एवढंच होतं. म्हणून म्हटलं थोडंसं लक्ष द्या, काम होऊन जाईल. मग त्यांनी ह्या सगळ्यांना बघा, ह्या सगळ्यांना त्यांनी काय मानलं, झेड मानलेलं आहे. हे मी आता तुम्हाला जे करून दाखवलं ते झालं. आता त्यांनी केसेस केलेले आहेत. आता दोन्ही व्हॅल्यू जर काय झालं तर दोन्ही व्हॅल्यू जर सेम असेल, जसं आपला जो इक्वेशन होता झेड इज इक्वल टू स्क्वेअर रूट मध्ये आर स्क्वेअर इंटू ब्रॅकेट एक्सएल मायनस एक्ससी ब्रॅकेट स्क्वेअर. जर इमॅजिन करा एक्सएल मायनस एक्ससी दोन्ही जर व्हॅल्यू सेम असेल तर ही व्हॅल्यू 0 होईल. तर झेड इक्वल टू स्क्वेअर रूट मध्ये आर स्क्वेअर आला म्हणजे झेड आला म्हणजे आर आला. मग तुम्हाला हा पूर्ण रिएक्टिव्ह पूर्ण रेझिस्टिव्ह असणार आहे, हा नॉन इंडक्टिव्ह आला. बरोबर ना, दोन्ही पण सेम आला. जर तुमची एक्सेल ची व्हॅल्यू जर मोठी असेल ऍज कम्पेअर्ड एक्ससी पेक्षा, म्हणजे एक्सेल ची व्हॅल्यू जर मोठी असेल तर तुमचा इंडक्टिव्ह असणार, कारण की ह्याच्यामध्ये कॉम्बिनेशन कोणाचं रेझिस्टन्सचं पण आहे इंडक्टन्स आहे, म्हणून तो सर्किट काय झाला, इंडक्टिव्ह झाला. बरोबर का. इथं मी काय अजून करा, एक्सेल ची व्हॅल्यू 5 घेतो आणि ह्याची व्हॅल्यू 2 घेतो. 5 मायनस 2 किती आला, 3 आला. म्हणजे तुमचा जो इम्पिडन्स असणार आहे त्याच्यामध्ये तुमचा रेझिस्टन्स असणारच आहे आणि त्याच्यामध्ये ह्याचा पण इफेक्ट असणार आहे, म्हणून तो इंडक्टिव्ह झाला. तिसऱ्या केसमध्ये काय होईल, तुमची व्हॅल्यू बघा, एक्ससी ची व्हॅल्यू जर मोठी असेल, एक्ससी ची व्हॅल्यू मोठी आहे त्याच्यामध्ये रेझिस्टन्सचा कॉम्बिनेशन इफेक्ट असणार आहे आणि कॅपॅसिटीचा, मग तुमचा हा कॅपॅसिटिव्ह सर्किट झाला. झालं. हे तुम्हाला डायग्राम ड्रॉ करायची फक्त. इथं झेड असतो, हा आर असतो आणि एक्सेल म्हणजे एक्ससी, जे आपण इथं पण तसंच केलंय बघा. इथे पण काय केलं आपण, एक्सेल म्हणजे एक्सेस वापरले की नाही, तेच कन्सेप्ट आपल्याकडे झालं. आता सिरीज रेझोनन्स सर्किट करायचं आणि पॅरल रेझोनन्स सर्किट करायचं. आता काय करायचं, रेझोनंट म्हणजे काय असं म्हणजे का, ह्या केसमध्ये तुमचा एक्सेल आणि एक्ससी दोन्ही सेम असतं, हे लक्षात ठेवा. रेझोनन्स मध्ये हे दोन्ही सेम असतं, ऑलवेज रिमेंबर ही गोष्ट, ऑलवेज हे तुमच्या डोक्यात झाला काही करून, राईट. रेझोनंट मध्ये जसं की एक्सेल म्हणजे काय असतं, ओमेगा एल आला आणि एक्ससी म्हणजे काय आलं, 1 अपॉन ओमेगा सी आला. बरोबर. तर काय करता ह्याला केसमध्ये, ओमेगा इंटू ओमेगा, ह्याला मी एका साईडला, हा ओमेगा एल आहे, सो ओमेगा एल इंटू ओमेगा सी इक्वल टू 1 आला. सो ओमेगा स्क्वेअर एल सी इज इक्वल टू 1. सो ओमेगा स्क्वेअर इक्वल टू 1 अपॉन एल सी आला. ओमेगा म्हणजे काय आला, 2 पाय एफ ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 1 अपॉन एल सी, म्हणजे 4 पाय स्क्वेअर एफ स्क्वेअर इक्वल टू 1 अपॉन एल सी आला. तर तुम्ही ह्याला ऑब्झर्व करा, मला लक्षात एफ स्क्वेअर इज इक्वल टू 1 अपॉन 4 पाय स्क्वेअर एल सी आला. स्क्वेअर रूट काढतो, 1 अपॉन 2 पाय स्क्वेअर रूट मध्ये एल सी. हे तुमचं इक्वेशन पुढे भेटेल तुम्हाला. हे जे केले की ना बघा, हे आले की ना, ही झाली तुमची रेझोनन्स फ्रिक्वेन्सी. इंटरव्ह्यूचा आवडता क्वेश्चन की बाबा रेझोनन्स सर्किटचे इक्वेशन डिराईव्ह करा, तर तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं आहे, रेझोनन्स मध्ये नेहमी हे दोन सेम आहेत, ऑलवेज रिमेंबर. ठीक आहे. मग तुम्हाला हे मांडायचं की सर्किट कन्सिडर सर्किट एल सी आर हॅव्हिंग सेम एक्सेल आणि इंडक्टिव्ह आणि कॅपॅसिटी रिएक्टर दोन्ही सेम असं सर्किट ड्रॉ करावं लागेल, नाही तुम्हाला सांगायचं झालं. हे मेन आहे त्याच्यामध्ये. मग रेझोनन्स फ्रिक्वेन्सीची हीच कन्सेप्ट आहे, द फ्रिक्वेन्सी ऍट विच रेझोनन्स टेक्स प्लेस मॅक्झिमम करंट फ्लो थ्रू द सर्किट. ह्या केस मध्ये तुमच्या सर्किट मधून मॅक्झिमम करंट फ्लो होतो बघा इथं, म्हणून इथे रेझोनन्स टाकलेला आणि इथं हा करंटचं सर्किट आहे आणि इथे मॅक्झिमम सगळं. मग रेझोनन्स फ्रिक्वेन्सीला सर्किट मधून मॅक्झिमम करंट जातो, हे लक्षात ठेवा. मग कधी तुम्हाला रेझोनन्स फ्रिक्वेन्सी म्हणाले काय म्हणायचं, द फ्रिक्वेन्सी ऍट विच मॅक्झिमम करंट इज पास थ्रू सर्किट कॉल्ड रेझोनन्स फ्रिक्वेन्सी. मग कॅरेक्टरिस्टिक्स काय असतात नेहमी, याची कॅरेक्टरिस्टिक मी पुढे स्टेपला घेतलं असेल बघा. रेझोनन्स कधी ऑकर होतं, जेव्हा एक्सेल इक्वल टू एक्ससी असतो, त्याचा फॉर्म्युला हा आला. इम्पिडन्स इज मिनिमम सर्किट प्युअरली, जर तुमचं इम्पिडन्स जर एकदम कमी असेल, म्हणजे त्यामध्ये एक्सेल आणि एक्ससी दोन्ही सेम आहे, आपला झेड इज इक्वल टू बघा आर स्क्वेअर एक्सेल मायनस एक्ससी, हे दोन एकदम कमी असेल, तुमचं पूर्ण सर्किट काय असणार, रेझिस्टिव्ह असणार आहे, आणि त्यावेळी करंट ह्याचा मॅक्झिमम व्हॅल्यू, ह्या केसमध्ये करंटला जास्त व्हॅल्यू असते. झालं. कारण की ह्या केसमध्ये हे कमी करणार नसतं, व्ही इक्वल टू आय आर असतो, हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल, हे जेवढं कमी असेल तेवढा करंट जास्त असेल. जेव्हा हे दोन्ही सेम असतील बघा, जेव्हा हे दोन्ही सेम असतील तेव्हा तुम्हाला मॅक्झिमम करंट मिळेल की नाही. झालं, हेच ते कन्सेप्ट. आता पॅरल मध्ये बघा काय केलं, एल आणि सी एकमेकांना पॅरल मध्ये टाकले, हे खूप महत्वाचं बघा. मग ह्या केसमध्ये सेम कन्सेप्ट करायचे. आता जर पॅरल मध्ये नेहमी काय होतं, करंट डिवाइड होतं, इकडून जाणार करंट आहे तो दोघांना डिवाइड, म्हणजे आय जो असतो हा दोघांना डिवाइड, आय इक्वल टू आय एल प्लस आय सी केलेला आहे, आय इक्वल टू आय एल प्लस आय सी. बरोबर.
IL ची व्हॅल्यू काय असते? E0 अपॉन XL साइन ऑफ, हे तुम्हाला मी ऑलरेडी शिकवलेलं आहे, -π/2 असतो. आणि IC काय असतो? हा पुढे असतो E0 अपॉन XC साइन ऑफ ओमेगा टी प्लस π/2. दोघांना बघा, दोघांनी इथे ऍड केलेले, ऑब्झर्व करा. ह्याला साइन ऑफ π/2 म्हणजे काय आला? कॉस ओमेगा टी आला, हा म्हणजे कॉस ओमेगा टी आला, बरोबर की नाही? हा इक्वल टू, इथे लिहितो मेरा, ह्याचीच व्हॅल्यू मी E0 अपॉन XL साइन ऑफ ओमेगा टी मायनस पाय म्हणजे काय आला तुमचा? हा बेसिकली मायनस कॉस ओमेगा टी आला, आणि हा आला E0 अपॉन XC कॉस ओमेगा टी आला. हे लक्षात ठेवा, मायनस E0 अपॉन XL कॉस ओमेगा टी प्लस E0 अपॉन XC कॉस ओमेगा टी आला. दोघांमधून मी काय करतो? E0 कॉस ओमेगा टी कॉमन करतो, तर उरतं काय? हा पॉझिटिव्ह आहे, म्हणून मी 1 अपॉन XC लिहितो, मायनस 1 अपॉन XL लिहितो, झालं. जसं तुम्हाला म्हणाला, कॅपॅसिटन्ससाठी ही तुमची व्हॅल्यू कोणाची? आय ची व्हॅल्यू आहे. आपला मिनिमम व्हॅल्यू फाइंड करायची. मिनिमम व्हॅल्यू कधी फाइंड होईल? जेव्हा ही व्हॅल्यू पूर्ण 0 होईल. ही व्हॅल्यू कधी 0 होईल? जेव्हा तुमचा कॉस हा तुमचा 0 होईल. हा कधी 0 होतो? तेव्हा ह्याची व्हॅल्यू सगळ्यात 0 कधी असेल? म्हणजे जेव्हा ही व्हॅल्यू 0 असेल तेव्हा, म्हणजे WC मायनस 1 अपॉन WL इक्वल टू 0. तसं W हा मायनस इकडे प्लस झाला, मग तुमचं परत इथंच आलं की नाही? त्यात फॉर्म्युला आला. आता ह्या केसमध्ये तुम्हाला मिनिमम व्हॅल्यू मिळते. मग आता पॅरल मध्ये असताना उलट सर्किट होतं, रेझोनंट फ्रिक्वेन्सीला मिनिमम मिळते, सिरीज मध्ये काय होतं? तुम्हाला मॅक्झिमम व्हॅल्यू मिळते. झालं, एवढाच चॅप्टर संपला. थँक्यू.